sir. I'm Robert Fernandez, the pilot of your flight with co-pilot Mr. Sujit Ghosh. Very shortly, we are taking off to Dubai. हाय फ्रेंड. नौटंकी नक्की माझ्यावर चिडली असणार. फ्रेंड इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आमचं घर विकत घ्यायला माणसं आली आहेत. मी त्यांना सांगितलं की आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये, पण मी लहान आहे ना, ते माझं ऐकतच नव्हते. पंड्या काकाने सांगितलं असं काहीतरी म्हणत होते. माझ्या न्यू फ्रेंडचं पण नाव घेत होते. मी आईला सांगायला गेले तर ती बिझी आहे. शेफाली मावशी तर काही ऐकूनच घेत नाहीये, म्हणून मी तुला फोन केलाय. फ्रेंड प्लीज, मला माझं घर विकायचं नाहीये प्लीज. त्या पंड्या काकांना तूच समजाव ना. मिस्टर घोष, एक इमरजेंसी है. हमें मुंबई वापस जाना होगा. वापस चलिए. आमचं घर विकत घ्यायला माणसं आली आहेत. मी त्यांना सांगितलं की आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये, पण मी लहान आहे ना, ते माझं ऐकतच नव्हते. पंड्या काकाने सांगितलं असं काहीतरी म्हणत होते. तू का मला परत परत फोन करतोयस? मी तुला 100 वेळा सांगितलंय मी तुझ्यासोबत येणार नाहीये यश. समीर ऐक, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? तू ठीक आहेस ना? आय एम फाईन. मला काही झालं नाहीये. प्रॉब्लेम नेहा आणि परीच्या बाबतीत झालाय. अरे त्यांचं काही का होईना रे बाबा. आता तुला काय करायचंय? तू तोडलेस ना संबंध सगळ्यांशी, मग काय करायचं तुला? समीर, दिस इज सिरियस. काय झालं ते मला पटकन सांग आता. हे बघ, परीनीनं मला एक व्हॉइस नोट पाठवला होता. त्यात ती असं म्हणाली की या परांजपेच्या तर ना. समीर, परांजपे नंतर आधी आपल्याला त्या पंड्याला गाठायला हवं. हे बघ, मी परत आलोय म्हणून सांगतोय, तू सगळ्यात आधी फाइंड आउट कर की तो पंड्या कुठे आहे. हा ठीक आहे. मी एक काम करतो, मी घारतोंडेला त्याच्या घरी पाठवू शकतो. गुड, व्हेरी गुड. लवकर कर. अरे अरे ऐक ना, पण मला काय वाटतं, आपण या सगळ्यामध्ये उशीर का करतोय? आपण थेट मुद्द्याला हात घालूया ना. आपण नेहाच्या घरी माणसांना पाठवू आणि डायरेक्ट. नाही समीर, हे बघ, काही झालं तरी आपल्या हातात काहीतरी पुरावा असणं गरजेचं आहे. म्हणजे परी जे म्हणते ते खरं असलं तरी सुद्धा आपण कुठलाही चान्स घेऊ नाही शकत, कारण एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडेल. अंडरस्टँड की एकाच वेळेला तिघांचं आयुष्य पणाला लागणार आहे. हा ठीक आहे. समीर, आपल्या हातात पुरावा असणं गरजेचं आहे. तू काहीही कर आणि लवकरात लवकर त्या पंड्याला गाठ. हो ओके. गुड बाय. काय बाई, कुठे गेली असेल ही आता? लगीन खटका समीप आल. का काकू, काय शोधताय एवढं? अहो, आता तुमच्यापासून काय लपवायचं? नेहाला द्यायला म्हणून मोहनमाळ ठेवली होती काढून, ती कुठे सापडतच नाहीये. हो काकू, अहो
तुमच्यामुळे हे सुख माझ्या आयुष्यात आलंय, तुमच्यामुळे हे लग्न जुळलंय. आणि असं असताना मी तुमच्यासारख्या देव माणसाकडून दागिना घेणं नाही. असेल इथेच कुठेतरी, जरा थोडं नीट शोधा ना. नाही ना, अख्खं कपाट शोधून झालं हो. या बॉक्स मध्ये ठेवली होती, त्यात पण नाहीये. काका, काकांनी कुठेतरी ठेवली असेल. अहो अहो जरा आत या बरं. काय झालं आता? आपण नेहाला लग्नात द्यायला म्हणून मोहनमाळ काढून ठेवली होती, ती तुम्ही पाहिलीत का कुठे? नेहाचं लग्न कधी ठरलं? कर्म माझं, यांच्याशी काय बोलतेय मी. अहो काका, मी परांजपे, तुमची नेहा, जिला तुम्ही मुलगी मानता. हो म्हणजे काय? तिचं आणि माझं आज लग्न आहे. त्या लग्नाबद्दल बोलतायत त्या. हो नेहाचं लग्न आहे नाही का? पण मग तू काय हरवलं काय म्हणत होतीस? अहो तुमच्याशी ना आता काही बोलण्यात अर्थच नाहीये. मला सगळी शोधाशोध करावी लागणार आहे. मला काम आहे. मी काय म्हणतो काकू, काकांनी कुठेतरी ठेवली असेल म्हणून तुम्हाला ती सापडत नाही. यांच्या विसरभोळेपणापुढे मी आता अगदी हात टेकलेत बघा. तुम्ही त्यांची काळजी करू नका. एकदा हे लग्न बिग्न होऊन जाऊ दे, मग आपण त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ. नक्कीच फरक पडेल. हो हो, काहीतरी करावंच लागेल हो, नाही तर काही खरं नाही. त्यांच्या या विसरभोळेपणाच्या आजारामुळे तुमचं कशाला नुकसान ना. म्हणजे आता दागिन्याची किंमत किती आहे हे महत्वाचं नाही हो, पण आज ती तुमच्यासाठी लाख मोलाची होती. अगदी बरोबर बोललात बघा तुम्ही. अगं, हे नारळ कुठे ठेवू आणि तू सगळा काय पसारा मांडून ठेवलाय बाहेर? कशाला हात लावाल तर? तुमच्यामुळे माझी मोहनमाळ गेली. माळेबद्दल एक अक्षरही बोलायचं नाही. सगळ्या माळा नीट लावून घेतलेल्या आहेत. बाहेर जाऊन बघ पाहिजे तर. ऐक उगाच म्हणे माझ्यामुळे माळ. अरे तुमचं काय चाललंय सगळं? इथे लग्नाची वेळ होत आलीये, तुमचं आवरलेलं नाहीये आणि तिथे नेहा तयार नाहीये. तिला एवढा वेळ का लागतोय? हो ना, एव्हाना त्या तयार असायला हव्या होत्या. परांजपे, अहो तुम्हीच तिला आवाज द्या, म्हणजे कदाचित लवकर तयार होईल. एक कोण छे? कोण पाहिजे? कोण तुम्ही? पंड्या साहेब आहेत का? नाही, ते आता घरला नाही. घरला नाही? कुठे गेलेत? कुठे? ते ना नाशिकला गेले. नाशिकला? अरे बापरे, कधीपर्यंत येतील परत? रात्री उशिरा येणार बघा. हा? बोला कारतोंडे. साहेब मी चौकशी केली. हा, ते पंड्या साहेब नाशिकला गेलेत, रात्री उशिरा येतील. नाही पण हे ज्या व्यक्तीने सांगितलं ती व्यक्ती खरं बोलतीये का? हो, नाही म्हणजे वाटतं तरी तसंच आहे. ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, त्याचा नंबर घ्या आणि ताबडतोब निघा तिथून. ओके ओके. भाऊ तुम्ही कोण? काय काम काय तुमच्या ह्यांच्याकडे? मी देसाई, इस्टेट एजंट आहे. एका प्रॉपर्टी बद्दल बोलायचं होतं त्यांच्याशी. नंबर देता का त्यांचा? हा घ्या ना. 98